तर विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मोहित मोटिवेटेड एक्झाम चॅनल. आज आपण बघणार आहोत TET पेपरबद्दल आलेली एक नवीन अपडेट. ती अपडेट कोणती आहे तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला. अपडेट अशी आहे, TET पेपर फुटी, 29 जणांवर 800 पानांचे आरोपपत्र दाखल. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील एजंट अकॅडमी चालकांचा समावेश. नोव्हेंबर 2025मध्ये शिक्षक परीक्षाची म्हणजेच TET प्रश्नपत्रिका फोडण्याच्या प्रयत्नात असलेल्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला होता. त्या गुन्ह्यात अटक केलेल्या काही विद्यार्थ्यांनी एजंटकडून प्रश्न मिळवल्याची कबुली दिली आहे. त्यावरून पेपर फोडणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा उलगडा करण्यात यश आले असून 29 जणांवर न्यायालयात सुमारे 800 पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे. प्रश्नपत्रिका पुरवणाऱ्या 2 बिहारी तरुणांचा अद्याप शोध सुरू आहे. कराड तालुक्यातील बेलवाडी येथे पोलिसांनी सैन्य भरतीच्या उमेदवारांसाठी अकॅडमी चालविणारा महेश गायकवाड आणि त्याचा भाऊ संदीप गायकवाड हे दोघे काही विद्यार्थ्यांना TETचा पेपर पुरविणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार 22 नोव्हेंबरच्या रात्री कागल तालुक्यात 9 जणांना अटक केली होती. या गुन्ह्याची धागेदोरी बिहारपर्यंत पोहोचली होती. या तपासासाठी पथक बिहारमध्ये जाऊन आले, मात्र आरोपी हाती लागलेले नाहीत. आरोपपत्र दाखल केलेल्यांची नावे: दत्तात्रय आनंद चव्हाण, वय 32, राहणार कासारपुतळा, राहणार राधानगरी, गुरुनाथ गणपती चौगुले, 38, राहणार सोन्याची, शिरोली, तालुका राधानगरी, अक्षय नामदेव कुंभार, 27, राहणार सुकली, तालुका कागल, किरण साताप्पा बरकाळे, 30, राहणार ढिंगेवाडी, तालुका राधानगरी, नागेश दिलीप शेंगडे, 30, राहणार सावर्डे पाटण, कळ, तालुका राधानगरी, राहुल अनिल पाटील, 31, राहणार शिंदेवाडी, तालुका गडहिंग्लज, दयानंद म्हैसाळसाहेब, वय 41, राहणार नाकवडा, तालुका कांगला, महेश भगवान गायकवाड, 41, राहणार बेलवाडी, तालुका कराड, जिल्हा सातारा, रोहित पांडुरंग सावंत, 35, राहणार कासारपुतळे, अभिजित विष्णू पाटील, 40, राहणार बोकडे, तालुका कागल, संदीप भगवान गायकवाड, 46, राहणार बेलगाडी, अमोल पांडुरंग जरम, 38, राहणार सरवडे, तालुका राधानगरी, स्वप्नील शंकर पवार, 35, राहणार कासारपुतळे, रणधीर तुकाराम शेवाळे, 46, राहणार सैदापूर, तालुका कराड, जिल्हा सातारा, तेज दीपक मुळीक, 42, निमसोड, तालुका करेड, जिल्हा सांगली, प्रणय नवनाथ सुतारप, 32, राहणार खोजेवाडी, जिल्हा सातारा, संदीप शिवाजी चव्हाण, 40, राहणार कोपर्डी हवेली, तालुका कराड, श्रीकांत राम चव्हाण, 43, विद्यानगर, कराड, महेश नारायण बुकनाक, 43, राहणार बामणे, तालुका भुरदगड, तानाजी मुरलीधर डोईफोडे, 35, राहणार आंबे, तालुका पंढरपूर, जिल्हा सोलापूर, रितेश कुमार मोहम्मद अफजल हुसेन, दोघे राहणार पटना, बिहार, अविनाश पांडुरंग कनसे, 40, राहणार शेणवली, तालुका कराड, इंद्रजित प्रवीण पुस्तके, 31, राहणार सैदापूर, अनिल अशोक कंचनाळे, 30, राहणार नंदगाव, तालुका करवीर, रामदास नारायण कळंत्रे, राहणार सोनगे, आकाश बावासो कदम, 26, राहणार बेलवाडी, दीपक चंद्रकांत कांबळे, 30, राहणार करवडी, तालुका कराड, आणि दत्तात्रय अण्णासाहेब लंबे, 36, राहणार बारणे, तालुका कराड अशी आरोपपत्र दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. 34 जणांवर गुन्हा. दरम्यान कराड तालुक्यातील गायकवाड बंधूंसह कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यातील काही प्राध्यापक, शिक्षक, एजंट आणि विद्यार्थ्यांचा गुन्ह्यातील सहभाग स्पष्ट झाला. त्यावरून 34 जणांवर गुन्हा दाखल केला असून 27 जणांना अटक झाली होती. सध्या आरोपींची जामिनावर मुक्तता झाली आहे. तर ही होती TET पेपर फुटीबद्दल आलेली एक नवीन अपडेट. अशाच नवीन अपडेट बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, कमेंट्स करा, जास्तीत जास्त व्हिडिओला हाईप करा, व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.